मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील शेळकी हॉस्पिटल जवळून तसेच स्टेशन परिसरातील मस्जिद परिसर आणि चिखले रोडवरून त्यानंतर बोरगावमधील पोलीस स्टेशन हद्दीतून 15 जानेवारी रोजी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून अज्ञात मोटरसायकल स्वारांनी पलायन केलं होतं। या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अकोला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले। सदर प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्यानं पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास केला असता या गुन्ह्यामध्ये भुसावळ येथील कुख्यात इराणी टोळीचा हात असल्याचं निष्पन्न झालं। पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला, मात्र ते भोपाळ येथे फरार झाल्यानं अटक लांबणीवर पडली। दरम्यान अमरावती गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 2 च्या पथकानं आरोपी हसन अली उर्फ अश्शू नियाज अली वय 20 राहणार बापानगर भुसावळ याला अटक केली। चौकशी दरम्यान त्याने साथीदारांसह मूर्तिजापूर आणि बोरगाव मंजू येथे गुन्हे केल्याची कबुली दिली। त्यानं मुस्तफा इसा अली, हसनैन जाफर अली, महू जाफर अली यांच्यासोबत पल्सर आणि अपाचे या दुचाकीवरून सोनसाखळी हिसकावल्याचं सांगितलं। पोलिसांनी आरोपींकडून 2,34,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली 70,000ची पल्सर दुचाकी असा एकूण 4,04,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। उर्वरित आरोपींच्या शोधासाठी पोलीस त्यांच्या मागावर आहेत। संजय उमग, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला।